हॅलो फ्रेंड्स, बालरशी चेतना चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आम्ही आणली आहे तुमच्यासाठी गणपती बाप्पांची स्टोरी। चला तर मग बघूया काय होतं। एकदा ना गणपती बाप्पा भरपेट जेवण करून आपल्या छोट्याशा उंदरावर बसून घरी जात होते। चंद्र आकाशात चमकत होता। तेवढ्यात उंदराच्या वाटेत एक साप आला। उंदीर घाबरला, पाय घसरले आणि धाड गणपती बाप्पा खाली पडले। गणपती बाप्पांनी विचारलं, काय झालं मूषक, मला खाली का पाडलं? तेव्हा मूषक म्हणाले, बाप्पा मला माफ करा, पण माझी काही चुकी नाही। हा साप माझ्या समोर आला आणि मी घाबरलो आणि माझे पाय घसरले। हे सगळं चंद्र वरतून बघत होता आणि तो हसू लागला। हा हा हा, काय मज्जा, गणपती पडले। गणपतींचा चेहरा लाल झाला। ते म्हणाले, चंद्रा, तू माझी थट्टा केलीस? दुसऱ्यांच्या संकटावर हसणं फार चुकीचं असतं बरं। तरी सुद्धा चंद्र हसत होता। मग बाप्पांनी रागामध्ये येऊन चंद्राला शाप दिला, आजपासून तू कायमचा नाहीसा होशील, कुणालाच दिसणार नाहीस। क्षणात आकाश काळोखमय झालं। सगळीकडे अंधार, ना तारे ना प्रकाश। चंद्र घाबरला। तो थरथरत खाली आला, गणपती समोर उभा राहिला आणि म्हणाला, क्षमस्व बाप्पा, माझ्याकडून चूक झाली। तुमची थट्टा करणं खरंच चुकीचं होतं। कृपा करा, मला माफ करा, मला माफ करा। माझा प्रकाशच गेला तर मी काय करू? गणपती शांत झाले आणि म्हणाले, चंद्रा, चूक मान्य करणं ही मोठी गोष्ट आहे, पण शिक्षाही मिळाली पाहिजे। गणेश चतुर्थीच्या रात्री जो मनुष्य तुला पाहिल त्याच्यावर खोटा आरोप होईल आणि अपमान सहन करावा लागेल। म्हणून मुलांनो, आपण कधीच इतरांच्या अडचणीवर हसायचं नाही। संकटात असताना त्यांना मदत करायची, हसून त्यांना दुखवायचं नाही। आणि ही होती आपल्या आवडत्या बाप्पाची गोष्ट। चला बाय, सगळे एकत्र बोला, गणपती बाप्पा मोरया। लवकरच भेटूया पुढच्या गोष्टीत।